उपवासाच्या इडल्यांची रेसिपी. नवरात्रीत पटकन करा मऊसूत लुसलुशीत उपवासाच्या इडल्या. पहा इडलीची सोपी रेसिपी. साबुदाणा वडे किंवा खिचडी जास्त तेलकट होते, म्हणून अनेक लोक ती खाणं टाळतात. नवरात्रीच्या उपवासांमध्ये नेहमीचे साधे पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही यावेळी हटके आणि चविष्ट असे पदार्थ ट्राय करू शकता. अशा वेळी वरीचा भात किंवा राजगिरा खाण्याऐवजी तुम्ही उपवासाच्या इडल्या करून पाहू शकता. या इडल्या करायला अतिशय सोप्या असून त्या खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेलं राहतं. चला तर उपवासाच्या इडल्यांची सोपी रेसिपी पाहूया. उपवासाच्या इडलीसाठी लागणारं साहित्य: 1 कप भगर वरई, 1/2 कप साबुदाणा, 1/2 कप दही, 1/4 चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, पाणी, तेल किंवा तूप. इडली पात्र ग्रीस करण्यासाठी इनो फ्रूट सॉल्ट, उपवासासाठी चालणारे, किंवा सोडा, ऐच्छिक. कृती: 1. भिजवणे. भगर आणि साबुदाणा वेगवेगळे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर दोन्ही एकत्र करून त्यात दही आणि पुरेसे पाणी घालून 4 ते 5 तास भिजत ठेवा. 2. बारीक वाटणे. भिजलेला साबुदाणा आणि भगर यांचे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी घालू शकता. मिश्रण जास्त पातळ नसावे. इडलीच्या पिठासारखं सरसरीत ठेवा. 3. मिश्रण तयार करणे. वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा. इडली बनवण्याआधी त्यात इनो फ्रूट सॉल्ट किंवा सोडा घालून पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्या. इनो घातल्यानंतर लगेच इडली बनवायला सुरुवात करा. 4. वाफवणे. इडली पात्राला तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्या. प्रत्येक साच्यात चमच्याने पीठ घालून इडल्या तयार करा. इडली पात्रामध्ये पाणी घालून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्या. 5. तयारी तपासणे. इडली शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी सुरी किंवा टूथपिक घालून तपासू शकता. ती स्वच्छ बाहेर आल्यास इडली तयार झाली आहे. गरमागरम इडली, शेंगदाणा चटणी, बटाट्याची भाजी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.